लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। आज आमच्या घरी दिवाळी साजरी करत आहोत। आमच्या घरी दिवाळी साजरी करत आहोत। दिवाळी सब जन अपने घर में दिवाली मना रहे हैं। म्हणजे मना रहे हैं शब्दाचा अर्थ काय होतो? साजरी। दिवाळी साजरी करत आहे असं। सगळ्यांच्या घरी दिवाळी साजरी होत आहे किंवा हम लोग सब दिवाली मना रहे हैं असं। आपको जिसको जो समझ में नहीं आ रहा है, ये मुझे प्रॉब्लम हो रहा है बोलने के लिए। जैसे रिक्शे में जा रहे हैं, रिक्शे में जा रहे हैं, रिक्शे वाले बोलेंगे मेरे को जाने का है भाटला देवी, महाराष्ट्रीयन है, तो क्या बोलोगे? पूछेगा कुठे जायचं आहे तुम्हाला, तो क्या बोलेंगे आपण? तुम्हाला कुठे जायचं आहे आता जर प्रश्न विचारला तर तुम्ही सांगायचं मला फक्त भाटला देवी मंदिराजवळ जायचंय, बस एवढंच। एकदम इजी इजी, बहुत इजी। आपण थोडासा एक पाऊल मागे घ्यायचं। समजत नसेल ना तर समजून घ्या। ते म्हण आहे आमच्या तुकाराम महाराजांनी एक अभंग सांगितलेला आहे, लहानपण देगा देवा अंगी साखरेचा रवा, ऐरावते थोर रत्न त्या अंकुशाचा मारवा। जितना बड़ा रहेगा उतना ज्यादा मार खाएगा वो, जितना छोटा रहेगा उतना ज्यादा मीठा शक्कर खाएगा असं। त्यामुळे लहान आपण बनून थोडंसं शिकण्याचा प्रयत्न केला तर काही त्याच्यात वावगं नाही आहे, वाईट नाही आहे, चुकीचं नाही आहे। किंवा तुम्ही जर रिक्षावाले असाल, तुम्ही स्वतः अमराठी, तर एखाद्या मराठीवाल्या माणसाला तुम्ही विचारणार की तुम्हाला कुठे जायचंय, एवढाच प्रश्न विचारला तर तो तुम्हाला बरोबर सांगेल की मला या ठिकाणी जायचंय। समजा बोरिवलीला जायचं, मला बोरिवलीला बस स्टेशनला जायचंय, बस संपलं। आता स्टेशन हा शब्द इंग्लिश आहे पण सगळीकडे तोच वापरला जातो, त्याचं काय अवघड नाही आहे। सोपा शब्द तुम्ही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केलात की तो तुम्हाला समजून घेईल। तुम्ही त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला समोरच्याला की तो तुम्हाला 100% समजेल, काही प्रॉब्लेम नाही। म्हणजे एकमेकाच्या समजदारीनं काम आहे। तुमची भाषा चांगली आहे, तुमची चांगली किंवा वाईट होण्याचा प्रश्नच नाहीये, कारण ती राष्ट्रीय भाषा आहे। पण या इथे जे लोक जन्मतात त्यांना सुद्धा त्यांच्या भाषेचा अभिमानच आहे ना, बरोबर आहे ना। त्यामुळे दोघांनी समजुतीने एकमेकाच्या सुज्ञ बुद्धीने आपण ते काम केलं पाहिजे। सर हम आपको स्वागत करते हैं, इसको मराठी में हाँ, मी तुमचं स्वागत करत आहे। मी तुमचं स्वागत करा, किती सोपा शब्द आहे आणि त्याला समोरच्याला किती जास्त आवडेल तो शब्द, किती चांगला वाटेल। मी तुमचं स्वागत करत आहे किंवा मी सगळ्यांचं स्वागत करत आहे, मी आपणा सर्वांचं स्वागत करत आहे, अतिशय सोपं आहे। बघा, मी तुमचं मी तुमचं स्वागत करत आहे। स्वागत हा शब्द आता जॉईंट आला, दोन शब्द आले त्याच्यामध्ये। मी तुमचं स्वागत करत आहे, तुम्ही बोलल्याबद्दल, इथं आल्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो, हा पण एक शब्द महत्वाचा आहे। हा, आभार मानणे। आप आए इसीलिए हम सब आपका धन्यवाद देते हैं, हे शब्द हिंदी झाला, पण धन्यवाद देण्यासाठी आम्ही तुमचे आभार मानतो, हा शब्द आभार हा अतिशय महत्वाचा आहे मराठीमध्ये। मी सर्वांचे आभार मानतो। आभार हा शब्द अतिशय महत्वाचा आहे। म्हणजे तुम्ही आणखीन काही मराठी तुम्हाला जर वाटत असेल प्रॉब्लेम कुठल्या शब्दाचा तर तो विचारू शकता कंडक्टरला। तुम्ही गाडीमध्ये बसता तेव्हा कंडक्टरला सुद्धा प्रश्न पडतो की कसं बोलायचं, काय बोलायचं। एखाद्या वेळेस आता बऱ्याचशा लोकांना हिंदी येते पण एखाद्या वेळेला येत नाही, त्याला मग प्रॉब्लेम होतो। हा, प्रॉब्लेम होतो। आता एसटी मध्ये समजा, आता एसटी मध्ये जास्तीत जास्त लोक कुठल्याही महानगरपालिकेमध्ये मराठी लोक असतात, बरोबर आहे, आणि मग तिथे हिंदी भाषिक लोक त्याच्याशी प्रॉब्लेम होतो, बरोबर आहे का? बरोबर आहे ना? आता दुकानदाराला सर्वात जास्त प्रॉब्लेम येतो बघा। जर नवीन महाराष्ट्रीयन जर कोणत्या गावाकडून खेड्याकडून जर आले असेल तर
बटाटा. आता सर्वजण बटाट्याला तुम्ही काय म्हणता, आलू है ना, पण आमच्या गावाकडे किंवा महाराष्ट्रीयन लोक आलू जास्त म्हणत नाही, त्याला काय म्हणतात, बटाटा म्हणतात, बटाटा. मग भाजीत भाजी, सुंदर भाजी कशाची आहे, बटाट्याची, बटाट्याची है ना. सुंदर पण हा शब्द आहे, सुंदर, सुंदर. सुंदर म्हणजे आता तुम्ही सुंदर हा शब्द जास्त वापरत नाही, शब्द कोणता वापरतो, छान वापरतो, छान. पण छान म्हणजे सुंदर. तर सुंदर जर शब्द मराठीमध्ये वापरला तर अतिशय आणखीन चांगलं वाटेल पुढच्याला.